नमस्कार, मी स्नेहलता राजेंद्र जाधव. पोटभर जेवा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. या चॅनलवर मी घरगुती पद्धतीचे खाद्यपदार्थ साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवण्याची प्रक्रिया सांगते. चला तर मग आपण वळूया रेसिपीकडे. आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी. का आहे ना, रोजचं डाळ भात भाजी खाऊन मुलं कंटाळलेली होते. मागे आठवडी बाजारात गेली होती तेव्हा तिकडं बघितलं तर कोथिंबीरच्या जुड्या स्वस्त भेटत होत्या. मग मी काय केलं, 2 जुड्या घेतल्या. त्यातली एक जुडी मी कोथिंबीरची वडी करण्यासाठी साईडला केली. पुढे वळूया आता आपण कृतीकडे. त्यासाठी लागणारे साहित्य: 7-8 हिरव्या मिरच्या, 20-25 लसणाच्या पाकळ्या, पाव चमच गरम मसाला, ओवा पाव चमच, जिरं अर्धा चमच, पांढरे तीळ 2 चमच, हळद अर्धा चमच, मीठ चवीनुसार, पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाऊण वाटी बेसन पीठ आणि वडी तळण्यासाठी तेल. सर्व साहित्य सांगून झालेले आहे. चला तर मग वळूया आता आपण कृतीकडे. सर्वप्रथम मिरच्या, ओवा, लसूण, जिरं, चिमूटभर मीठ टाकून मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचे. अशा प्रकारचे वाटण तयार करायचे व बारीक केलेल्या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे. तसेच पाव चम्मच हळदसुद्धा टाकून घ्यायची व पाव चम्मच गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून घेतल्यानंतर लगेचच पांढरे तीळसुद्धा टाकून घ्यायचे. आता या सर्व मिश्रणामध्ये पाव वाटी तांदळाचे पीठ व पाऊण वाटी बेसन पीठ टाकून अर्धा चमच तेलसुद्धा टाकून घ्यायचं. आता या सर्व मिश्रणाचा एक घट्टसा गोळा करून घ्यायचा. गोळा करत असताना पाणी अजिबात टाकायचं नाही. व्यवस्थित प्रकारे मिश्रण मळून घ्यायचे व अशा प्रकारे हा गोळा तयार करून घ्यायचा. मिश्रणाचा गोळा आता आपण त्याला वाफवण्यासाठी गॅसवरती ठेवू. त्यासाठी अर्धा टोप पाणी घ्यायचं. फास्ट गॅसवरती ते पाणी उकळून घ्यायचं व त्याच दरम्यान चाळणीला तेल लावून घ्यायचं. तेल आपण यासाठी लावणार आहोत की आपण जो कोथिंबीरच्या वडीचा गोळा तयार केलेला आहे तो वाफ देताना चाळणीला चिटकणार नाही, म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचे. चाळणीला चांगल्या प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर मळलेला गोळा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. तुम्ही आता इथे बघू शकता, पाण्याला आता इथे उकळी लागणारच आहे. लगेच आपण त्याच्या मधोमध कोथिंबीर वडीचा गोळा ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकता, गोळा एकदम मध्यावरती ठेवून दिलेला आहे, जेणेकरून त्याला वाफ एकदम व्यवस्थित लागेल. वाफ येण्यासाठी गॅस कमीवर घ्यायचा. त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे. लक्षात ठेवा, झाकण एकदम व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचे, जेणेकरून त्यातून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. त्यासाठी झाकणावरती एखादी वजनदार वस्तू ठेवून द्यायची आणि गॅस मीडियम फ्लेमपेक्षा जास्त ठेवायचा. अशा प्रकारे 15 मिनटं वाफ देऊन घ्यायची. 15 मिनटे व्यवस्थित वाफ दिल्यानंतर झाकण काढून गोळा साईडला करायचा. व सुरीला तेल लावून मीडियम आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या. लक्षात ठेवा, वड्या जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड्यासुद्धा नको. मीडियम जाडमध्ये वड्या कट करून घ्यायच्या. हे पहा, इथं मी अशा प्रकारे वड्या कट करून घेतलेल्या आहेत.
वडे आता आपल्या इथे कट करून झालेले आहेत. आता आपण त्यांना तळायला घेऊ. त्यासाठी आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे वड्या सोडून घ्यायच्या आणि 5-7 मिनिटे वडी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायची. अशाच प्रकारे उरलेल्या वड्या तळून घ्यायच्या. बघा आता आपली वडी कशी मस्त कुरकुरीत झालेली आहे. वडीचा वास सुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे आणि चवीला सुद्धा ती अप्रतिम झालेली आहे. तर देते मी आता त्या पोरांना खायला माझ्या. तुम्ही सुद्धा कोथिंबीरची वडी नक्की बनवा आणि पोटभर जेवा. एन्जॉय. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा. रेसिपी आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी पोटभर जेवा या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.